विद्यासंकुलाच्या वतीने सर्वांना प्रथमतः मनपूर्वक शुभेच्छा देतो. ज्यांनी आयोजन केलं त्यांना पण धन्यवाद देतो. 1 मे मला वाटतं शैक्षणिक वर्षाचा विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस, शिक्षकांचा नाही, प्रशासनाचा नाही. त्याच्यामुळं जर 1 मेचा दिवस जर तुम्ही मनात घेतला तर शाळा म्हणजे प्रशासन सगळं थांबून जाईल. आणि त्याच्यामुळे शासनाने निर्णय घेतला, कलेक्टरचेच आदेश आहेत की कोणत्याही शाळा प्रमुखांना सूचना आहेत की एकाही कर्मचाऱ्यांनी आपलं विद्यालय सोडून या महिनाभरात जायचं नाही, कारण मेचा पगार ते देतात. त्याच्यामुळं आपण त्यांचे पाय बांधील आहोत. याच्यामध्ये सगळेच माध्यम आहेत, असं नाही का एक वेगवेगळं आहे. सगळ्यांना ते आपण राष्ट्रीय कामासाठी नक्कीच बांधील आहोत. जशा सूचना येतील तशा सांगू. मला वाटतं सर्वात महत्त्वाचं की आता येऊ घातलेली म्हणजे राज्यामध्ये नाही तर देशामध्ये सर्वात मोठी परीक्षा म्हणजे नीटची परीक्षा आहे. आणि योगायोगाने यावर्षी आपल्याकडे सेंटर म्हणजे आलं आहे. आणि आलं आहे तर असं आलं आहे की भरभरून आलं आहे. त्यांनी जवळजवळ मला वाटतं इकडे 480 आणि तिकडे 720 म्हणजे असे एकूण बेरीज केली का 1200चा आकडा आपल्या शाळेमध्ये दिला आहे. आणि त्यांनी सांगितलं की ह्युमन रिसर्च म्हणजे मानवी जे आपलं हे आहे बळ, ते सगळं तुम्हीच पुरवायचं. याच्या मागे तसं नव्हतं. UPSCला त्यांचे एक सुपरवायझर यायचे आणि एक आपले असायचे. पण आता त्यांनी काय करतं माहिती आहे का, तिकडून तर एवढा त्रास देतात, दिल्लीतून बोलतात, सारखा फोन येतो, CCTV लावले का, TV बसवला का, जामर आले का, सुपरवायझर आले का. हो बरोबर आहे. त्या एवढे अलर्ट ती लोक आहेत, म्हणजे लक्षात घ्या एवढी पारदर्शक ती परीक्षा घेणार आहेत. आणि ती जबाबदारी आपल्या इथं विद्यासंकुलावर आहे. मी ऑर्डर जवळजवळ सगळ्यांना काढल्यात. 3 तारखेला ती परीक्षा आहे आणि 3 होतं तर परत 24ला एक UPSCची एक्झाम आहे की जे आपण कलेक्टर म्हणून आज ज्यांचा आदेश पाळतो आपल्याला दम देतात आणि सांगतात तुम्ही इथंच थांबा. असे लोक निवडण्यासाठी परत 24 तारखेला परीक्षा आहे. ती पण परीक्षा आपल्याला घ्यायची. म्हणजे आपल्या परीक्षा मात्र आपली मोठी परीक्षा आहे सगळ्यांची. त्याच्यामुळं सगळ्यांनी सहकार्य करावं. पुन्हा एकदा सर्वांना, सगळ्याच विभागांना सगळे शैक्षणिक कामं मला वाटतं पूर्ण झाले असतील. ज्यांचे निकाल द्यायचे असतील, निकाल लावायचे बाकी असतील ते लावून द्या. कसे लावले ते सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळं ते फक्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. येणारा आर्थिक सोर्स त्यांच्याकडून मात्र पूर्ण करून घ्या की जेणेकरून ज्यांच्याकडे पर्स आहेत त्या भरून जातील जाता जाता. आणि आपले हे होईल. आता उभा राहिला तर एक सांगतो की यावर्षी मात्र वेगळा उपक्रम मी हाती घेतलेला आहे. टेम्परेचर आपलं म्हणजे माझं नाही वाढलं कधी, पण पर्यावरणाचं टेम्परेचर जवळजवळ 42 आणि 43च्या घरात जे नागपूरला असायचं ते आपल्या तिथे रायगडमध्ये येते, मुंबईमध्ये आलं. आणखीन जर आपण त्याची काळजी घेतली नाही तर मला वाटतं आहे 50 या अर्धशतक पार करायला काहीच दिवस राहणार नाहीत. जवळजवळ आलो तर आपण काय सगळं काय वाचू शकत नाही, परंतु आपण आपल्याला वाचू शकतो. या दृष्टिकोनातून मी असा संकल्प केलेला आहे की जूनमध्ये तुम्ही ज्यावेळेस इथे येताल, शाळा सुरू होईल त्यावेळेस मात्र हे कंपाऊंड आपला सगळं ग्राउंड तुम्हाला पूर्ण कमीत कमी 5 फुटी उंचीचे झाडं त्या ठिकाणी कंपाऊंडला लावलेले दिसतील. आणि अतिशय अद्ययावत आणि जे झाडं उन्हाळ्यामध्ये हिरवी राहतात अशा पद्धतीचे झाडं निवडून तो लावण्याचा कार्यक्रम संकल्प आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तो पूर्ण करायचा. एवढ्या जोरात टाळ्या वाजल्यात त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये शंका यायला नको. हा प्रकल्प मात्र सगळ्यांनी मिळून करायचा आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान असणार आहे. जेवढा लागणारा सगळा माती आणायची, मला 4 ड्रमपर लाल माती आणायची, JCB आणायचं, खड्डे घ्यायचे, झाडे आणायचे, त्याचं खत घ्यायचं, त्याचं संरक्षण, ह्याचं सगळं कॅल्क्युलेशन भागिले सगळे कर्मचारी म्हणजे इथले सगळे कर्मचारी, तरच कुठंतरी मग पर्यावरणात तुम्ही ते झाडाखाली जाऊन बसू शकता. आता जोरात टाळ्या वाजल्या.
हात खिशाकडे जाणार आहेत म्हणून टाळ्या वाजवा. हे अगोदर करून दाखवणार मग मागणार आहे, असं नाही का तुमच्याकडून घेणार आणि नंतर करणार, तर अगोदर तुम्हाला दिसेल आणि मग तुम्ही द्यायचं आहे. अशा पद्धतीचा एक संकल्प या ठिकाणी आहे. पुन्हा सर्व विभाग प्रमुख, हिंदी प्राथमिक पाटील सर, मराठी प्राथमिक कोळे मॅडम, प्री प्रायमरीच्या पडवळ मॅडम, त्यानंतर प्री प्रायमरी मराठीच्या पूजा मॅडम हिंदीच्या पूजा मॅडम, इंग्लिश माध्यमाच्या कुलकर्णी मॅडम, आमच्या हिंदी महाविभागाचे प्रमुख दीक्षित सर आणि सर्व त्यांना सहकार्य करणारे श्रेष्ठ ज्येष्ठ महान सगळेच शिक्षक शिक्षकेतर. शिक्षकेतरचं नाव घेतलं नाही तर ते गेट बंद करणार नाही, लवकर दिवासुद्धा विसरत नाही तर लावत पण नाही. त्यांना पण मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन हा 1 मेचा कार्यक्रम या ठिकाणी थांबला. ज्यांना चालता येतं, ज्यांना बोलता येतं, ज्यांच्या मनापासून इच्छा आहे त्यांनी इथलं जर आवडलं असेल तर तिकडच्या कार्यक्रमाला आलं तर चांगलं होईल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.